जय भीम. नमस्कार नमस्कार बंधू भगिनींनो. आज मी आपल्यासमोर एक साधारण माहिती सांगणार आहे की जी माझ्या आयुष्यात आलेल्या अडीअडचणींना मी कसं तोंड दिलं आणि मला यूट्यूबने कशी मदत केली. तर बंधू भगिनींनो, मी एक दिव्यांग विभागामध्ये विशेष शिक्षिका म्हणून, मतिमंद मुलांची विशेष शिक्षिका म्हणून काम करत होते. आणि ते काम करत असताना मला यूट्यूबची काही जास्त पुरेपूर माहिती नव्हतीच आणि कळत पण नव्हतं की काय आहे, कसे व्हिडिओ करायचे. पण तो काळ असा होता की त्यावेळेस ऑनलाईन क्लासेस घेतल्याशिवाय जमतच नव्हतं. कारण जो काळ मी सांगत आहे तो कोविडचा काळ. तर कोविडच्या काळामध्ये काय होतं की मुलांना ऑनलाईन शिकवावं लागत होतं. सगळी मुलं घरी असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस वगैरे, क्लास शाळेमध्ये जाऊन ऑनलाईन व्हिडिओ करून त्यांना शिकवावं लागत होतं किंवा स्वतः व्हिडिओ बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागत होतं. पण त्या काळात मला यूट्यूबचं काहीही माहिती नव्हतं. आणि मग मी काय करायची की एक व्हिडिओ करायची, तो व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकायची आणि त्यात तोच व्हिडिओ यूट्यूबला पण टाकायची. तर मी एक अमरावतीमध्ये जी शाळा आहे, निवासी मतिमंद विद्यालय, तिथे मी विशेष शिक्षिका म्हणून काम करते. तत्पूर्वी मला असं वाटलं की मी जेव्हा जेव्हा माझ्या मतिमंद मुलांचे व्हिडिओ टाकायची तर मला यूट्यूबला इतका प्रतिसाद मिळायचा की मला लांब लांबचे फोन यायचे तेव्हा की मॅडम, तुम्ही या मुलांसोबत काम करता, आम्हाला खूप तुमचा अभिमान आहे, तुम्ही चांगलं काम करत आहात आणि या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे शिकवता, पण आम्ही एक बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांचे पालक आहोत आणि तुमचे यूट्यूबचे काही व्हिडिओ पाहून आम्ही पण मुलांना शिकवू शकतो, असे मला पालक सांगायचे. मला खूप आनंद व्हायचा तेव्हा. आणि याच माध्यमातून मला यूट्यूबने शिकवलं की कसे व्हिडिओ करायचे, कसे टाकायचे. पहिल्यांदा तरी कुणालाच माहिती नव्हतं. नंतर मी यूट्यूबचे व्हिडिओ टाकत गेले, मला प्रोत्साहन मिळत गेलं. त्यामुळेच मी यूट्यूबचे खूप धन्यवाद मानेल. आणि तुम्हालाही हे सांगायचं आहे की मी तेव्हा मला काही माहिती नसताना जे व्हिडिओ टाकत होती, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं झालंय की जेव्हा मी काही व्हिडिओ बघते किंवा काही जे खूप मोठे मोठे क्रिएटर्स आहेत की त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स आहेत, खूप जास्त आहेत, आणि त्यांचे मी बघते व्हिडिओ, तर मला असं वाटतं बापरे, किती सुंदर कामं करतात ही लोक माणसं. म्हणून मी पण एक आता असं केलंय की आपण पण छान व्हिडिओ करायचे, शॉर्ट व्हिडिओ करायचे, लॉंग व्हिडिओ करायचे आणि बघूया काय होतं, तर कुणाला आवडते की नाही आवडत. म्हणून मी हा छोटासा माझा प्रयत्न करते. बंधू भगिनींनो, मी माझ्या हाताने खूप चुका झालेल्या आहेत यूट्यूबला. किंवा आपण सांगतो की आपण आपले जरी व्हिडिओ केले पण त्याला जे गाणं घ्यायचं असतं किंवा त्यांना साजेसे जे गीत घ्यायचं असतं, तर ते आपण जेव्हा घेतो तर ते आपल्याला म्हणजे मला तरी म्हणजे माहिती नाही असते की कुठलं गीत घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. मी त्याला साजेसं असं एखादं गीत घेते आणि त्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करते. पण तिथे कॉपीराईट येतो आणि त्याच कॉपीराईटनं आपल्याला मागं खेचल्या जाते. असं तुम्हाला होऊ नये म्हणून मी असं सांगत आहे की थोडी काळजी घ्या की आपल्याला जर 1-2 व्हिडिओ कॉपीराईट झाले तर मग कसं होतं की त्याच्यामुळे मग आपण मागे खेचलं जातो, पुढे जायला वेळ मिळत नाही. आणि माझ्याकडून नेमकं असंच झालेलं आहे. मला सांगितलेलं आहे यूट्यूबने की हे असं होतंय, ते तसं होतं, पण माझ्या या व्यस्ततेमुळे काही व्हिडिओ मला पाहायला मिळत नाही, काही मेसेज पाहायला, ईमेल पाहायला मिळत नाही. त्यामुळे माझ्या हाताने असं झालेलं आहे. तर आता बंधू भगिनींनो, तुमचं सहकार्य, तुम्ही माझ्यासोबत आहात. खरंच म्हणजे तुमच्या सहकार्यानेच मी एवढा मोठा पल्ला गाठू शकले आहे. कारण आता माझे जे सबस्क्रायबर आहेत ते जवळपास 27,000 झालेले आहेत आणि हा तुमचा खूप मोठा सहभाग आहे. हा एक माझ्यासाठी जरी आनंदाची बातमी असली, पण माझ्या आनंदात तुमच्यामुळे मला आनंदही होऊ शकणार नाही असं मला वाटतं. तर अशीच मदत मला करा. आणि मी जे व्हिडिओ टाकते आहे, मी माझ्या शाळेचे व्हिडिओ टाकते, मतिमंद मुलांचे व्हिडिओ टाकते आहे, किंवा जे समाजामध्ये ज्या घटना घडतात आहे, समाजामध्ये काय आहे, समाजामध्ये गरिबी आहे, लाचारी आहे, जातीयवाद आहे, लिंगभेद सुद्धा आहेत, असं खूप काही आहेत. तर आणि शैक्षणिक ज्या सांस्कृतिक शैक्षणिक आहे त्या अडचणी आहेत, त्या अडचणीचा सामना कसा करायचा,
आणि त्या आलेल्या अडचणींना तोंड कसं द्यायचं या माध्यमातून मी व्हिडिओ बनवत असते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते की नाही आवडत तर तुम्ही मला प्लीज कमेंट्समध्ये सांगत चला. मला आवडेल, फक्त वाईट्स कमेंट्स मला नाही आवडणार. पण जे चुका आहेत, माझ्याकडून कुठल्या चुका होतात, कारण चुका झाल्या त्या मान्य करायला पाहिजे नाही का. चुकीतूनच माणूस सुधरत असतो की नाही. एखादी चूक आपल्याला खूप पुढे पुढे नेत असते. जी चुकीतून आपण त्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात सुधारणा केली तर आपण नक्कीच पुढे जातोय. असं माझा आहे, माझा अनुभव आहे असा की माझ्या हातूनही काही काही चुका झाल्या आहे. पण त्या चुका माझ्या छोट्या मोठ्या मैत्रिणींनी, मित्रांनी त्या सुधारण्याचा प्रयत्न केला की असं होतंय असं होतंय. तर मी फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आता युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही मला अशीच मदत करा. कारण कसं आहे की आपल्या चुका आपल्याला दिसत नसतात, त्यामुळे कदाचित आपण मागे राहतो. हे या युट्यूब चॅनलला किंवा या युट्यूबला मी नवीन आहे आणि नवीन असूनही तुमचं मला एवढं सहकार्य आहे, यामध्ये मला खूप आनंद होतो. खूप आनंद होऊन मला वाटते की चला आपण काहीतरी करू शकतो. काही न कळता, काही न समजता, मला काही एवढं कळत नाही आहे तरी पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, बनवण्याचा प्रयत्न करते. आणि असंच तुम्ही मला सहकार्य करा. आता ज्या गोष्टी घडतात समाजामध्ये, ज्या गोष्टी घडतात, महिलांविरुद्धचे काही आहेत, महिलांना होणारा त्रास आहे, त्रास म्हणजे कुटुंबात असो, समाजात असो, जी महिला जिथे काम करते तिथे असो, या महिलांच्या समस्याही मी कधी कधी जाणून घेत असते आणि त्याचे पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते. पण ते तुम्हाला कितपत योग्य वाटतात की म्हणजे त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर प्लीज मला सांगा आणि मला सपोर्ट करा. असं सहकार्य असू द्या, तुमचे ऋणानुबंध माझ्यावर असू द्या, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही. आणि मला बंधू भगिनींना सपोर्ट करा. युट्यूबचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला आहे, मला एवढं पुढं आणलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मी नवीन नवीन काही जे व्लॉग आहे ते करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि असंच सहकार्य असू द्या. धन्यवाद.